नमस्कार मित्रांनो, आज एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज मी एक वेगळा प्रयोग प्रिन्ससाठी करणार आहे। प्रिन्सला अजून बोलता पण येत नाही, तो थोडे म्हणजे आवाज वगैरे उच्चारतो पण जास्त स्पष्ट असं काही शब्द समजत नाहीत। मग डॉक्टरने आम्हाला काय सांगितलं की तुम्ही ना काही प्रयत्न करा की त्याला सतत त्याच्याशी बोलत राहायचं, हा एक सांगितलं आहे। आणि त्याला काहीतरी वाचून दाखवायचं जेणेकरून त्याच्या कानावर काही शब्द पडतील। त्याची पोस्ट बेरा टेस्ट केली, ते नॉर्मल आहेत, म्हणजे त्याला ऐकू येते हे तर कन्फर्म झाले। त्याच्यामुळं हे भगवद्गीता आहे माझ्यापाशी, मग मी वाचत असते रोज। मग आज म्हटलं 5 मिनटं वाचन करते, त्याच्या कसं तो प्रतिक्रिया करतोय बघा ज्यावेळी मी वाचत असते त्यावेळी। तर याच्यामध्ये सुरुवातीचंच मी प्रकरण वाचते भगवद्गीतेमधलं। तेच थांब, आपण वाचायचं आहे ना। तसं नाही करायचं बाळा, आपण वाचून करायचं की नाही, तसं नाही करायचं, गप्पी। अर्जुन विषादयोग कुरुक्षेत्रावरील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण। धृतराष्ट्र उवाच, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस्तवा मामकः पांडवाच्छ किम कुर्वन् सञ्जय। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्र आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले। तात्पर्य, भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तित्ववादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे। त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे। भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय। त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली। एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरुशिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्याइतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते। या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल। भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे। हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे अस्तित्ववादी विज्ञान आहे। महाभारतात वर्णिलेली धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे। पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते। स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरता हे ज्ञान सांगितले। येथे धर्मक्षेत्रे हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते। कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली। त्यांनी काय केले, पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीने स्वतःचे आणि आपला धाकटा बंधू पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील युद्ध रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती। तरी सुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे। भावाभावामध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यावयाचे होते। कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे। अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला। याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकतःच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता। संजय हा व्यासांचा शिष्य होता। तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता। यासाठी धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली। पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे। त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसा हक्कातून वगळले। यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो। प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून
टाकले जाते त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वाबरोबर हेही विशेष महत्त्व आहे. तर अशा प्रकारचं हे मी वाचन करत असते. तर बघितलं तुम्ही प्रिन्स किती दंगा करतोय वाचत असताना. तर त्याच्या कानावर शब्द पडले ना तर तो खूप असा ॲक्टिव्ह होतो आणि त्याला असं वाटतं की आपण पण बोलावं. त्याच्यामुळं ना प्रिन्स आपण कसं रोज वाचन करतो सांग बरं, करतो का नाही? तू बोलून दाखव. तर त्याला खूप असं छान वाटतं. तर जर आपल्या म्हणजे असं बाळासारखी आमच्या तुमची जर समस्या असेल की मुलगा बोलत नसेल तर डॉक्टरांनी सांगितलंच असतं की तुम्ही जास्तीत जास्त त्याच्याशी बोला आणि अशा प्रकारचे तुम्ही जर वाचन घेतले ना तर थोडा फरक नक्की पडतो. पहिल्यांदा प्रिन्सला मी सुरुवात करायची नाही हे वाचायला, त्यावेळी तो एवढा बोलायच नाही, पण आता तो आवाज वगैरे करतो, मोठ्याने ओरडतो, स्पष्ट उच्चार येत नाहीत. पण अशा प्रकारचा प्रयत्न केला ना तर नक्की फरक पडू शकतो. तुम्ही असा जर प्रॉब्लेम असेल तर असा प्रयत्न करून नक्की बघा. थँक्यू प्रिन्स. बाय बाय करा. बाय. थँक्यू.